रात्र कितीही काळी असली तरी सकाळ होतेच. तसंच आयुष्यात कितीही दुःख आलं तरी स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत असतो. आजचा हा संदेश कदाचित तुमचं आयुष्य बदलून टाकेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव पाठीशी आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वामींचे संदेश ऐकायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्वामी म्हणतात, जीवनात कितीही अंधार पसरला तरी श्रद्धेचा एक छोटासा दिवा मनात जळत असेल तर मार्ग नक्की सापडतो. माणूस संकटांनी हरत नाही तर तो स्वतःच्या भीतीने हरतो. म्हणून कधीही परिस्थितीसमोर झुकू नका. प्रत्येक दुःखामागे माझी काहीतरी योजना असते हे लक्षात ठेवा. आज जे अश्रू आहेत तेच उद्या सामर्थ्याची ओळख बनतील. लोक तुमच्यावर हसतील, कमी लेखतील, तुमचं मन तोडतील, पण तुम्ही शांत राहा. कारण वेळ प्रत्येकाला उत्तर देत असते. ज्या मनात विश्वास असतो त्या मनाला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या वाट्याला आलेलं दुःख हे शिक्षा नसून तुम्हाला अधिक मजबूत बनवण्याचा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे एकटे पडता ना, तेव्हा समजा मी तुमच्या सर्वात जवळ आहे. प्रत्येक वेळी चमत्कार दिसेलच असं नाही, पण प्रत्येक वेळी माझा हात तुमच्या पाठीशी कायम असतो. संयम शिका, कारण फळ उशिरा मिळालं तरी ते गोडच असतं. आयुष्यात कधीही कोणाचं वाईट करू नका, कारण कर्माची वही प्रत्येकासाठी सारखीच लिहिली जाते. आज तुम्ही जे पेरता उद्या तेच उगवणार आहे. म्हणून प्रेम पेरा, मदत पेरा, विश्वास पेरा. काही लोक तुमच्याशी फक्त गरजेपुरते नातं ठेवतील, पण तुम्ही तुमचं मन स्वच्छ ठेवा, कारण दुसऱ्यांच्या वागण्याने तुमची ओळख बदलत नाही. स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणारा माणूसच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. पैसा, मान सन्मान, प्रसिद्धी हे सगळं क्षणिक आहे, पण मनाचं समाधान आणि श्रद्धा कायमची असते. आयुष्यात कितीही मोठे व्हा, पण कधीही आपल्या मातीला, आपल्या माणसांना आणि आपल्या संस्कारांना विसरू नका. झाड कितीही उंच वाढलं तरी त्याची मुळे जमिनीतच असतात. दुःखाच्या काळात रडायला हरकत नाही, पण हार मानायला हरकत आहे. कारण रडणं ही भावना आहे आणि हार मानणं ही कमजोरी. स्वतःला कधीही कमजोर समजू नका. तुमच्यात अशी ताकद आहे जी तुम्हालाही अजून माहीत नाही. फक्त योग्य वेळ येण्याची वाट पहा. प्रत्येक रात्र संपते आणि नवीन सकाळ उगवते. तसंच प्रत्येक वाईट काळानंतर चांगला काळही येतोच. लोकांच्या बोलण्याचा जास्त विचार करू नका. जगाचं काम बोलणंच आहे आणि तुमचं काम पुढे चालत राहणं आहे. काही वेळा शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. तुमची प्रगती पाहून काही लोकांना त्रास होईल, पण त्यासाठी स्वतःचा वेग थांबवू नका. लक्षात ठेवा, सूर्य उगवल्यानंतर अंधार आपोआप नाहीसा होतो. तसंच तुमच्या यशानेही नकारात्मक लोक दूर जातील. देवावर विश्वास ठेवा. माणूस कधीच एकटा नसतो. प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते. म्हणून अधीर होऊ नका. तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. फक्त प्रयत्न आणि श्रद्धा सोडू नका. जेव्हा मन खूप थकतं तेव्हा स्वामींचं नाव घ्या. तुमच्या मनाला शांतता मिळेल. कारण श्रद्धेमध्ये अशी ताकद असते जी तुटलेलं मनही पुन्हा उभा करू शकतं. जीवनात कितीही मोठं वादळ आलं तरी स्वतःची ओळख हरवू नका, कारण हिरा अंधारातही चमकत असतो. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. काल काय झालं याचा विचार करून आज खराब करू नका. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य घडवता येतं. म्हणून आजपासून स्वतःला बदलायला सुरुवात करा. राग कमी करा, प्रेम वाढवा, अपेक्षा कमी ठेवा आणि आनंदाने जगायला शिका. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, वेळ बदलेल, पण तुमची श्रद्धा बदलू नका, कारण श्रद्धा हीच तुमची खरी ताकद आहे. आयुष्यात किती गोष्टी उशिरा मिळतात कारण त्या तुमच्यासाठी खास ठेवलेल्या असतात. त्यामुळे निराश होऊ नका. तुमच्या वाट्याला जे येते ते योग्य वेळेवरच येते. फक्त विश्वास ठेवा, स्वामी तुमच्यासोबत आहेत. तुम्ही पडाल तेव्हा उभं करायला, रडाल तेव्हा धीर द्यायला आणि हराल तेव्हा पुन्हा लढायला शिकवायला स्वामी कायम तुमच्या पाठीशी असतात. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला एकटं समजू नका, कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी असतातच.
तुमच्या मनातली प्रत्येक वेदना स्वामींना समजत असते. काही जखमा लोकांना दिसत नाहीत, पण स्वामींना दिसतात. म्हणून मनातलं दुःख दाबून ठेवू नका. स्वामींशी बोला, शांतपणे डोळे मिटा आणि विश्वासाने स्वामींचं नाव घ्या. तुम्हाला मार्ग नक्की दिसेल. संकट ही कायमची नसतात. ती फक्त तुमची परीक्षा असते. आणि लक्षात ठेवा, परीक्षा त्यांचीच घेतली जाते ज्यांच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता असते. त्यामुळे घाबरू नका. प्रत्येक संकटाला हसून सामोरे जा. कारण भीतीने प्रश्न सुटत नाहीत, धैर्याने सुटतात. तुम्ही ज्या गोष्टीसाठी मनापासून मेहनत करता ना, ती गोष्ट एक दिवस नक्कीच तुमच्याकडे येते. लोकांच्या यशाकडे पाहून स्वतःची किंमत कमी समजू नका. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो. फुलंसुद्धा एकाच वेळी उमलत नाहीत. म्हणून स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवा. जीवन सुंदर आहे, फक्त पाहण्याचा दृष्टिकोन सुंदर हवा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला शिका. कारण मोठा आनंद नेहमी मोठ्या गोष्टीमध्येच मिळतो असं नाही. कधीकधी आईच्या हातचं जेवण, आपल्या माणसांचं प्रेम आणि शांत मन हा सर्वात मोठा आशीर्वाद असतो. पैशाने सगळं विकत घेता येतं, पण शांती नाही. त्यामुळे मन शांत ठेवायला शिका. माफ करायला शिका. कारण दुसऱ्याला माफ करताना खरं तर आपण स्वतःलाच मुक्त करत असतो. तुमच्या मनात जर कोणाबद्दल द्वेष असेल ना, तर तो आधी काढून टाका. कारण द्वेष माणसाला आतून संपवतो. प्रेम आणि श्रद्धा माणसाला पुन्हा जिवंत करतात. आयुष्यात कितीही मोठं स्वप्न बघा, पण त्यासाठी मेहनत करायला विसरू नका. कारण फक्त नशिबावर जगणारे लोक एक दिवस तक्रारी करत बसतात आणि मेहनती लोक इतिहास घडवतात. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यात क्षमता आहे. तुम्ही खूप काही करू शकता. फक्त स्वतःला कमी समजणं बंद करा. लोकांच्या नजरेत चांगली दिसण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत चांगले बना. कारण जग बदलत राहतं, पण आत्म्यांचं सत्य कायम राहतं. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. सकाळी उठल्यावर तक्रारी करू नका. धन्यवाद द्या. कारण अजून एक दिवस जगायला मिळणं हाही मोठा आशीर्वाद आहे. तुमचं आयुष्य दुसऱ्यांशी तुलना करण्यात वाया घालवू नका. कारण देवाने प्रत्येकाला वेगळी ओळख दिली आहे. तुम्ही खास आहात. तुमचं अस्तित्व महत्त्वाचं आहे. स्वतःला ओळखा. तुमच्या आतली शक्ती ओळखा. आणि नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात ना, तेव्हा स्वामींवरचा विश्वास एक नवीन दरवाजा उघडतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा सोडू नका. कारण शेवटपर्यंत साथ देणारी गोष्ट म्हणजे फक्त विश्वास आणि स्वामी. स्वामींवर खरंच तुमचा विश्वास असेल तर हा संदेश तुम्ही स्वामी भक्ताला नक्की शेअर करा.